प्रस्तुत आईची शाळा शालेय शिक्षणापलीकडील विश्व या टॉक शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मी शुभदा भावे, टीचर, ट्रेनर, एंटरप्रेन्योर आणि एक पालक. दर्शक हो म्हणजे पालक, टीचर आणि जे कोणी हा व्हिडिओ बघताय, मला एक सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही हा इंटरव्ह्यू कशावर बघताय, कोणत्या डिव्हाइसवर बघताय? खूपच सोपा प्रश्न आहे. एकतर तुम्ही मोबाईलवर बघत असाल किंवा तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या टॅबवर किंवा कम्प्युटरवर किंवा तुमच्या टीव्हीवर. आता या डिव्हाइसवर हा इंटरव्ह्यू बघण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं तुमच्यासाठी काय आहे किंवा सगळ्यात जास्त गरजेची गोष्ट कोणती? ती गोष्ट म्हणजेच इंटरनेट. बरोबर ना? इंटरनेटमुळे आपण खूप दूर असून सुद्धा क्षणात लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. आणि बरं, ह्या कनेक्शनमुळे आपण एकमेकांना खूप काही शिकवू शकतो, एकमेकांशी आपण संवाद साधू शकतो, एकमेकांना पुढे जाण्यासाठी मदत करू शकतो. असं म्हटलं जातं अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. पण आता हे डेफिनेशन बदलत आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याचबरोबर इंटरनेट या आपल्या मूलभूत गरजा म्हणून बसलेल्या आहेत. जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तशाच प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. म्हणजे इंटरनेटमुळे आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे ज्या प्रकारे जग जवळ येते, एकमेकांबरोबर खूप शेअरिंग होते आणि एका बाजूला प्रगती होते, त्याचबरोबर ह्याचे काही दुष्परिणामही होत असतात आणि त्या दुष्परिणामांमुळे अधोगतीही होते. हे न दिसणारं पण आपल्या आजूबाजूला सतत असणारं इंटरनेटचं जाळं आपली प्रगती जसं घडवतंय त्याचप्रमाणे न कळत न दिसणारी अधोगतीही होत आहे. टेक्नॉलॉजीचा वापर आपण कोणत्याही परिस्थितीत टाळू शकत नाही. टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे होणारी प्रगती आणि अधोगती या दोन्हीतला समन्वय कसा साधायचा हे आजच्या टॉक शो मधून आपण जाणून घेणार आहोत. दर्शक हो, हा टॉक शो फार वेगळा आहे. आज हा विषय घरोघरी खूप गरजेचा आहे. म्हणजे जिथे एका बाजूला टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे आपण देशादेशात पोहोचतोय, त्याच दुसऱ्या बाजूला ब्लू व्हेल सारख्या गेममुळे आत्महत्येचे प्रकार होत आहेत. टेक्नॉलॉजीच्या वापराने आपण एंटरटेनमेंट करून घेतोय, एंटरटेनमेंटमुळे थोडं रिलॅक्स होतोय. तेच दुसऱ्या बाजूला पबजी सारख्या गेममुळे मुलांमधलं, तरुणांमधलं अग्रेशन वाढत चाललेलं आहे. आता हा सगळा विषय, आता या सगळ्या गोष्टींकडे आपण कशा दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे यावर आज ही चर्चा होणार आहे. आणि मला अतिशय आनंद होतोय या चर्चेसाठी, या टॉक शो मध्ये आपल्या बरोबर आजचे जे गेस्ट आहेत त्या गेस्टची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. ही ओळख थोडक्यात करून देणं शक्य नाही, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करते ही ओळख थोडक्यात प्रभावीपणे करून देण्याची. तर आजचे आपले गेस्ट एक रिनाउंड सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत, टेक्नॉलॉजी बेस्ट इनोव्हेटर आहेत, ज्यांनी जवळजवळ पूर्ण एक दशक या कामात स्वतःला वाहून घेतलेलं आहे. सायबर सिक्युरिटी या इंडस्ट्रीमध्ये ते कार्यरत आहे. तेवढंच नाही तर दर्शक हो, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर आणि कन्सल्टंट म्हणून त्यांनी बऱ्याच प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजना मदत केलेली आहे. ते एक सर्टिफाईड सिक्युरिटी अनालिस्ट आणि कम्प्युटर हॅकिंग फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर आहेत. असे हे आजचे आपले गेस्ट सायबर सिक्युरिटी इंडियाचे फाउंडर आहेत. त्यांनी जवळजवळ 50,000हून जास्त लोकांना आतापर्यंत सायबर सिक्युरिटी ह्या क्षेत्रामध्ये अवेअरनेससाठी वेगवेगळे लेक्चर्स दिलेले आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये उद्योजक, वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेस, वेगवेगळे पोलीस खाते आणि बऱ्याच कॉर्पोरेट कंपनींचाही समावेश आहे. आजच्या आपल्या गेस्टना यंगेस्ट एंटरप्रेन्योर आणि यंगेस्ट रिसर्चर या अवॉर्डने सन्मानित केलेला आहे. मला अत्यंत आनंद होत आहे ह्या एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आजच्या आईची शाळा शालेय शिक्षणापलीकडे या टॉक शो मध्ये आपल्या बरोबर आहेत मिस्टर निखिल महाडेश्वर सर. तर पालकांनो, मी सगळ्यांच्या वतीने वेलकम करते आपले आजचे गेस्ट, आईची शाळा शालेय शिक्षणापलीकडे विश्व या टॉक शो मधले आपले गेस्ट मिस्टर निखिल महाडेश्वर सर यांचं. सर वेलकम आणि थँक्यू आमच्या या टॉक शो मध्ये आल्याबद्दल. जसे की तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच विचारलं की तुम्ही हा इंटरव्ह्यू कोणत्या डिव्हाइसवर बघताय, आणि सर आज असं झालेलं आहे की टेक्नॉलॉजी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आणि शिक्षण क्षेत्रात टेक्नॉलॉजी बराच महत्त्वाचा रोल प्ले करते. पण मग ह्या टेक्नॉलॉजीचे जसे नाण्याच्या दोन बाजू असतात तसे ह्या टेक्नॉलॉजीच्याही दोन बाजू आहेत, एक प्रगती करणारी आणि अधोगती करणारी. तर ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे, ह्यावर तुम्ही कसं दृष्टिकोन द्याल? जसं खरंच टेक्नॉलॉजीच्या तुम्ही सांगितलं तशा दोन्ही बाजू आहेत. तसं खूप चांगला मुद्दा घेतला की तुम्ही कुठल्या डिव्हाइसवर हे बघताय, आयदर ते लॅपटॉपवर असेल, टॅबवर असेल किंवा मोबाईलवर असेल. तर आज आपण एक युजर म्हणून बघतोय त्या गोष्टीला. तर युजर असणं चांगलीच गोष्ट आहे,
पण एक दुसरी बाजू की क्रिएटर असावं. जसं आज तुमचं एक आज हे चॅनल आहे, यू आर अ क्रिएटर, यू आर कंटेंट क्रिएटर. या युट्यूब असेल किंवा इतर जे चॅनल्स आहेत, आणि आज आपल्याकडे युजर बेस जो आहे हा खूप जास्त आहे. तर त्याच्याऐवजी क्रिएटर बेस जो आहे तो वाढणं हे गरजेचं आहे. जसं त्याला दुसरी बाजू अशी की ज्याला आपण डिस्ट्रॅक्शन म्हणून आपण बघतो टेक्नॉलॉजीला, की माझा बराच वेळ माझ्या इंस्टाग्राममध्ये जातो, माझ्या यूट्यूबमध्ये जातो, फेसबुकमध्ये जातो, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, प्राईम आहे, नेटफ्लिक्स आहे, या सगळ्यामध्ये जर जातो, त्याचा चांगला उपयोग करू. म्हणजे मला जे काय गोल अचीव करायचं आहे त्यामधला जर मी रिसर्च केला, म्हणजे मला जर पायलट बनायचं तर मग बाबा पायलटच्या बद्दलचे काय कोचिंग त्या युट्यूबवरती आहेत का, किंवा मला जर समजा कुठला एक्सपर्ट बनायचं तर त्या विषयातले काही कोचिंग त्याच्यावरती आहेत का. सो हेही त्याचा एक चांगला उपयोग ज्याला आपण म्हणू तो करणं. म्हणजे सर तुमचं असं म्हणणं आहे का की आपण वापर करावा, वापर करू नये असं नाही, आणि आज तो वापर आपण टाळू शकत नाही, फक्त तो वापर एक डायरेक्ट करावा की काय वापरावं किंवा काय बघावं नेमकं. सर आम्ही ना बऱ्याच पालकांशी कनेक्टेड असतो, आणि एक कॉमन बऱ्याच पालकांची, सगळ्यांनी म्हणणार बऱ्याच पालकांची अशी छोटीशी तक्रार असते की माझ्या या मुलाला ना मोबाईल शिवाय जेवताच येत नाही, किंवा जेवताना मोबाईल लागतोच, टीव्ही लागतोच, किंवा अमुक एक गेम खेळल्याशिवाय ह्याचं काही होत नाही, म्हणजे बराच वेळ गेम खेळला जातो. मग हे ऍडिक्शन आहे का, की खरंच ह्याला आपण ऍडिक्शन म्हणणार का? बरोबर. तर याच्यामध्ये असं आहे की आज जो युजर बेस वाढला आहे, तर हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्वात जास्त हा जो आहे ना हा इंडियन युजर बेस आहे. कारण इंडियामध्ये सर्वात जास्त युथ आहे. तर आज जर मुलं म्हणाल तर तुम्ही अगदी लहान मुलं ते अगदी टीनेज पर्यंत सगळेच ज्याला आपण म्हणतो मोबाईल ऍडिक्ट झालेले आहेत. याच्यात आपण क्लिअरली बोलू शकतो ऑलमोस्ट. त्याचं रिझन असं की याचं तुम्हाला सेल्फ आन्सर मिळवायचं असेल तर फोनमध्ये स्क्रीन टाइम ऍप टाकायचे, की ज्यामध्ये मला हे समजतं की मी रात्री झोपायच्या आधी बघू शकतो की मला जे वाटत होतं की मी 30 सेकंदाचा युट्यूब शॉर्ट बघितला फक्त, आणि अजून कुठली फक्त रीलच बघितली किंवा फक्त स्टेटस चेक करत होतो, असं 5 मिनिटं करून असं करून मी 5 तास किंवा 7 तास त्याच्यावर घालवलेले. आणि मग खरंच मला त्याच्यावरती ते घालवणं गरजेचं होतं का त्यावेळेला, त्याचं तुम्हाला ते स्क्रीन टाइम मधनं समजेल. दुसरं जे आहे की मुलं फार हट्टीपणा करतात की ते बघतातच, आणि त्या ह्याच्यात तर तुम्ही ते पॅरेंटल कंट्रोल ऍप येतात ते टाकू शकता त्याच्यात. त्यामध्ये तुम्ही हे करू शकता की जसं तुम्ही आता चांगला मुद्दा बोललात की तुम्ही अवॉइड नाही करू शकत, त्याला गेम खेळू दे, पण तो किती वेळ खेळायचा, त्यांनी अर्धा तास खेळायचा की 15 मिनिटं खेळायचं, ते तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर ते बंद होणार. किंवा नवीन एखादा ऍप तो टाकत असेल किंवा मुलगी किंवा मुलगा जे काय युज करत असेल तर ते इकडनं तुम्ही अप्रूव्ह केल्याशिवाय ते इन्स्टॉल नाही होणार. सो गुगल फॅमिली लिंक्स नावाचा ऍप आहे, अँड्रॉइड आणि iOS दोघांनाही चालतं आणि फ्री आहे, ते यूज करू शकतात. त्यामध्येच मला जोडून एक महत्वाचा मुद्दा असं सांगायचा आहे की आज जे काय आपण सगळे जे टीनेजर्स आहेत याच्यात कॉलेजला जाणारे, शाळेतला जाणारे मुलं, प्रत्येकाला एक ध्येय आहे, प्रत्येकाला एक गोल आहे, ते त्याला किंवा तिला अचीव्ह करायचं. कोणाला तरी डॉक्टर बनायचं आहे, पायलट बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, अजून काय त्या क्षेत्रातलं त्याला उत्कृष्टत्व गाठायचं असेल. सो त्या याच्यात त्या दिशेने आपण चालत असतो, आणि पालक म्हणून तुम्ही निश्चितच त्यांना गाईड करत असता. आणि या सगळ्या याच्यात जर आपण बघितलं हीच मुलं या सगळ्या स्मार्टफोनच्या ऍप्सना ऍडिक्टेड आहेत. तर हे आपण कुठेतरी कॉन्ट्राडिक्ट करतोय की मला माझं ध्येय पण गाठायचंय, पण मी जर स्क्रीन टाइम बघितलं तर मी दिवसातले 5 तास आणि 6 तास मी याच्यावरच घालवतोय. आणि दिस इज व्हॉट इज द स्लो पॉइझन स्ट्रॅटेजी, की ज्याला आपण बळी पडतोय फ्रॉम द वेस्ट. आपण नेहमी वेस्टर्न कल्चरचं अनुसरण करत असतो. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त इंडियन यंग युजर्स या सगळ्या ऍप्सचे आहेत. आणि त्याच्यात बेसिस वरती त्यांचे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचे जे व्हॅल्युएशन्स आहेत हे वाढत चाललेले आहेत मिलियन आणि बिलियन डाउनलोड्स मध्ये, आणि दॅट इज ऑल टुगेदर $1 ट्रिलियन इंडस्ट्री. त्याच्यात हे समजून घेऊया की आज जर आपण या ऍप्सच्याच मागे लागत राहिलो तर इंडिया विल बी ओनली डेव्हलपिंग कंट्री. डेव्हलप्ड कंट्री होण्यापासून ज्याला आपण म्हणतो हे थांबवण्याचं खूप मोठं षडयंत्र आहे. जर युथ अभ्यासच नाही केला त्याने किंवा त्या ज्या ध्येयाला त्याला जायचंय त्याबद्दल त्यांनी कामच नाही केलं आणि तो फक्त याच्यातच राहिला, तर बाकी मला नाही वाटत एनिमी कंट्रीजला दुसरं काय इथे सोडायची गरज आहे इंडियावरती टू स्टॉप द डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री.
दिस इज ओनली द स्लो पॉइझन थिंग. म्हणजे हा पाहायला गेलं तर मोठा ट्रॅप आहे एक प्रकारे आपल्या फ्युचर जनरेशनला खूप आपलं म्हणजे फ्युचर भारताचं फ्युचरच पूर्ण हे करण्यासाठीचा ट्रॅप आहे असं. ऍब्सोल्युटली इव्हन तुम्ही गेमिंग बद्दल जे आता मेन्शन केलं, गेमिंग इज डायरेक्टली नाव रिलेटेड टू युअर इमोशन्स. गेम कोणते खेळावे, चेसचे खेळावे किंवा ज्यांनी तुमचं इंटलेक्ट डेव्हलप होईल ज्याला आपण म्हणू, ते गेम्स तुम्ही खेळावे. ब्रेन डेव्हलपमेंट, राईट ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीची गेम्स आहेत ते खेळावे. आणि गेमची डेफिनेशनच बदलली. म्हणजे मी मुलांशी बोलत असताना कोणता गेम खेळतो तर ते क्रिकेट आणि फुटबॉल नाही बोलत, ते पबजी बोलतात. तर तो जो गेम फिजिकल टू डिजिटल झालाय, नो प्रॉब्लेम. पण ज्या वेळेला जास्त करून जे मुलं गेम खेळतात हे ते फायटिंग वाले किंवा फायरिंग वाले, पूर्ण असे ते एकदम डिशूम वाले गेम आहेत. बंदूक वगैरे ज्यामध्ये गन वगैरे असतात. आणि ऍब्सोल्युटली याच्यातनं काय आहे, अग्रेशन आहे. ज्या वेळेला मी माझ्या फोनवरती तर टच करतो, तो ज्या फोर्सनी करतो तो फोर्स येतो कुठून, ते इमोशन ऑफ अँगर आहे, ते इमोशन ऑफ फिअर आहे, तेच डेव्हलप होतं. आणि तेच नंतर वापरलं जातं घरी चिडचिड करण्यासाठी. तेच नंतर वापरलं जातं घरी काहीतरी हे झालं तर, इन्सिडेंट झाल्यानंतर आपण म्हणतो की मला राग आला. मग तो राग कुठून डेव्हलप होतोय, या सगळ्यातच डेव्हलप होतं. आणि जसं मुलांच्या बद्दलच आपण म्हटलं तसंच पालकांचं देखील आहे की अनेक वेळेला आपण सांगत असतो मुलांना, अरे तू हे वापरू नको, तू हे करू नको, पण मग मी तसंच करतोय का. तर माझ्याही फोनमध्ये मी स्क्रीन टाइम ऍप टाकून जर बघितला तर बाबा मी दिवसातनं किती वेळ उगाच त्याच्या मागे घालवतोय, फक्त स्क्रोल करणार. आणि कॉन्टेंट बद्दल बोलायला तुमच्यासारखे चॅनल्स जे आहेत, तुम्ही जे काम करताय त्या याच्यात वर्सेस असे चॅनल्स आहेत काही की जे एकदम ज्याला आपण म्हणतो ते डिप्रेसिव्ह सॅड सॉंग्स आणि हे, त्याचे अगदी तुम्ही बघाल तर बिलियन व्ह्यूज आहेत. सो वी टेंड टू बाय डिफॉल्ट ह्युमनली गो अँड लिसन टू दॅट. सो तो जो इमोशन वरती डिप्रेशन तयार होतं, त्यातनं एन्झायटी तयार होते, अनेक इमोशन्स ज्याला आपण म्हणतो त्याला स्ट्रेस त्याच्यामधनं येतोय. वर्सेस मोटिवेशनल चॅनल्स, वर्सेस इन्फॉर्मेशनल चॅनल्स. सो क्रिएटरचा जो मुद्दा सांगितला की असे क्रिएटर चॅनल्स असणं, असे चांगले चॅनल्स असणं हे खूप गरजेचं आहे. जसं टीव्हीच्या बाजूला आपल्याला सांगायला जायचं की डिस्कवरी बघ, दुसरं काय बघू नको, तसं युट्यूब वरती किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म वरती या गोष्टी बघा ज्यांनी नॉलेज वाढेल, टेक्नॉलॉजी वापरा. अगदी म्हणजे आपल्याला सगळ्या क्षणी अवेलेबल आहे. आता हा चॉईस पालकांचा आहे किंवा चॉईस मुलांचा आहे. म्हणजे जर टीनेज मधली मुलं असेल तर तेही त्यांचाही चॉईस आहे की मी आता काय बघायला हवं. आता जर तुम्ही मगाशी म्हणालात की म्हणजे एक प्रकारे हा ट्रॅप आहे की आपल्या इंडियाला डेव्हलपिंग कंट्री ठेवण्यासाठी. म्हणजे इथे जर अगदी थोडा पण डीप विचार केला तर आपल्याला लक्षात येते की पालकांचा खूप महत्वाचा रोल आहे इथे. कारण जर का आपण आपल्या मुलांना किंवा आपण स्वतः ऍडिक्ट होतोय तर मुलांना ऍडिक्शन मधून काढू शकत नाही. आणि जर काढू शकत नाही तर ह्या ट्रॅप मध्ये आपण फसले जातो. आता तुम्ही इथे अजून एक गोष्ट सर म्हणालात, बघण्यापेक्षा चॅनल्स आणि डिप्रेसिव्ह चॅनल्स किंवा गाणी ही सगळी बघण्यापेक्षा एका वेगळ्या कंटेंटला तुम्ही अट्रॅक्ट व्हा किंवा तुम्ही क्रिएटर बना. इथे माझ्या मनात एक प्रश्न काय आलाय की जे काय आता सध्या आपण असे वेगवेगळे केसेस बघतो किंवा ऐकतो न्यूजवर किंवा अगदी जराच म्हणजे आत्महत्या म्हणजे खूप कॉमन गोष्ट झालेली आहे आणि ते खूप कमी वयामध्ये. मग त्या ऍक्शनच्या मागे कुठेतरी हे नकळत जे आपण जो आजचा आपला विषय प्रगती आणि अधोगती, मग ही जी नकळत अधोगती आहे ती किती कॉन्ट्रीब्युट करते त्या ऍक्शन्स मध्ये, तुमचं काय म्हणणं आहे यावर? ऍब्सोल्युटली कॉन्ट्रीब्युट करते. त्याचं कारण असं आहे की मी ज्या वेळेला या सगळ्या ऍप्स वरती आहे तर माझा इंटेन्शन काय. म्हणजे मी मुलांशी बोलत असताना मी विचारतो, ओके शाळेतल्या अगदी मुलांची, म्हणजे कॉलेज पण शाळेतल्या अगदी मुलांची किती मुलं इंस्टाग्राम मध्ये आहेत आज, तर 100 पैकी 95 मुलं आहेत. आणि त्यावेळेला शिक्षकांचे आणि पालकांचे चेहरे बघण्यासारखे असतात, अरे आम्हाला माहितीच नाही की हा किंवा हे वापरतो. ठीक आहे, वापरण्यात काही चूक नाही. किती मुलं किंवा मुली स्नॅपचॅट वरती आहेत किंवा किती अमुक एखादा गेम खेळतात मुलं किंवा. तर मी विचारतो पुढचा प्रश्न, तुम्ही का आहात. तर त्यातले काही जेन्युइन उत्तर अशी येतात की मी लाईक्स मिळवण्यासाठी आहे, मी अटेन्शन गेन करण्यासाठी आहे. सो आज माझा जो इंटेन्शन होता फेसबुकवर असण्याचा की मला शाळेतली मुलं भेटतील, मित्र मैत्रिणी भेटतील, कोण जुने कनेक्ट होतील, तो आज इंटेन्शन बदलला गेलेला आहे की आज मी एखादी पोस्ट टाकली
तर त्याला मला मिळणारं किती लाईक आहेत, किती शेअर्स आहेत, किती कमेंट आहेत, कुठल्या प्रकारच्या इमोशननी त्याला रिॲक्ट केलं जात आहे त्या स्माइलीनी, त्याच्यावरती बेसिकली मी ठरवतो की मला हॅपी राहायचंय की मला सॅड व्हायचंय. आणि जो दुसऱ्याच्या फोटोला अमुक लाईक्स आले किंवा दुसऱ्याच्या पोस्टला अमुक पद्धतीचे कमेंट्स आले आणि माझ्या नाही आले आणि म्हणून जी धडपड होते, मग कसेही फोटो टाका, मग कुठेही जाऊन तुम्ही शूट करा, मग ते अँगल्स चेंज करा आणि मग त्या लाईक्स साठी तुम्ही काही करा. एक तर दुसऱ्याला चांगले लाईक्स मिळाले म्हणून मग ते मला त्याचंही डिप्रेशन येतं, त्याचाही स्ट्रेस येतो. दुसरं की माझ्या याला कमी अटेन्शन सिकिंग मेथोडॉलॉजी झाली आहे, मग त्याच्यामध्ये मग कोट्स शोधा इंटरनेटवरनं, जे सिम्पथी गेनिंग कोट्स असतील किंवा जे इमोशनल करणारे कोट्स असतील, मग त्याच्यामध्ये तुम्ही टाका आणि त्याच्यात हळूहळू ट्रॅप होत चालले. सुसाईडचं बोलायला जर या ह्याच्यात गेलात तर त्याच्याकडे आहे आणि मग माझ्याकडे नाही आहे, किंवा त्याने आता मी काहीतरी नवीन घेतलं, हे मला सर्वात जास्त घाई असते जगाला दाखवायची, मग तो मी स्नॅप टाकेन किंवा मग इन्स्टावर काहीतरी टाकेन. त्याचबरोबर गेमिंगच्या माध्यमातून काही गेम्स असे एवढे अग्रेशन मध्ये आले, जसं मागे ब्लू वेल नावाचा गेम आला, त्यामध्ये तुम्हाला ते ब्लेडनी तुमच्या हातावरती तो वेल काढायचा आहे, म्हणजे लिटरली यू विल बी ब्लीडिंग, आणि त्याची 50 स्टेप्स होते, 50वी स्टेप वरून उडी मारणं, हा एक झालेला आहे. तर गेमिंग त्या व्यतिरिक्त मी आज इन्स्टावरती एवढा ऍक्टिव्ह आहे, स्नॅपवरती एवढा ऍक्टिव्ह आहे, आणि मी माझ्या बाजूला जो मित्र मैत्रीण बसले त्याशी नाही बोलत, पण मग मी काय करतो, कुठल्या तरी स्ट्रेंजरशी बोलतो, आणि मग तो स्ट्रेंजर तो मुलगा आहे मुलगी आहे मला माहित नाही, आणि मग काही कालांतराने त्याने काहीतरी नकार दिला म्हणून मी डिप्रेशन मध्ये जातो आणि म्हणून सुसाईड केलेलं आहे, असे केस, किंवा काही कालांतराने त्या समोरच्या व्यक्तीने मला ब्लॅकमेल केलं. सो कुठल्याही त्या याच्यात सुसाईडचे डिसिजन झालेले आहेत, त्या याच्यात सुसाईड झालेले सुद्धा आहेत आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आले. अगदी अगदी, म्हणजे बाजूला बसलेले आहेत त्यांच्याशी आपलं कनेक्शन नाही आणि आपण इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये कनेक्शन बिल्ड करण्याचा प्रयत्न होतोय. आता सर जसं तुम्ही म्हणालात की गेमिंग मुळे म्हणजे अगदी 50व्या त्या लेवलला जाऊन वरून उडी मारण्यापर्यंत म्हणजे आत्महत्या करायला लावणारा तो गेम. आता ह्या गेमची जेव्हा मुलांना सुरुवातीलाच अटक लागते किंवा सुरुवात जी होते, तिथे पालकांनी अर्ली डिटेक्शन कसं, म्हणजे ते कसं साधता येईल की मला वेळेतच कळते माझं मूल दिस इज द स्टेप्स ऑफ ॲडिक्शन आणि पुढे जाऊ नये, म्हणून एकतर अर्ली डिटेक्शनच्या दृष्टीने पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे ते ओळखायचं कसं, त्यावर काय बोलता येईल? जसं काय होतं ना, आधी तुम्ही मुलांच्या ड्रॉवरला हात लावायचा नाही म्हणजे त्यांची प्रायव्हसी जपणं होतं. मुलांच्या ड्रॉवरला किंवा कबडला हात लावला तर मुलं चिडायचे. आता तसं तुम्ही ते फोनला मुलांचं झालंय, यू कॅनॉट टच माय फोन, इट इज व्हेरी सिम्पल. सो त्या याच्यामध्ये एक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जसं आपण म्हटलं की मला असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेच. दॅट इज व्हॉट इव्होल्युशन थिअरी इज. येणारी प्रत्येक पिढी हुशारच होणारच आहे आणि त्याला किंवा तिला जास्त समजतं फोन मधलं, पण ते नक्की काय समजतं, तो किंवा ती नक्की काय करते, त्याच्यावरती एक ज्याला आपण म्हणतो काळजीपूर्वक नजर ठेवणं, याच्यात काही चुकीचं नाही. आणि त्यासाठी पॅरेंटल कंट्रोल ऍप जो मी मुद्दा सांगितला की त्याने किंवा तिने फोन मध्ये कुठला ऍप किती वेळ वापरलेला आहे आणि त्यामध्ये जर मला असं काही आढळलं की ज्याचा अतिरेक वापर होतोय, तर तिकडे तुम्ही त्या मुलाशी किंवा त्या मुलीशी संवाद साधू शकता आणि तिथे ते अर्ली डिटेक्शन जे आहे ते होऊ शकतं. जस्ट बिकॉज की त्याला किंवा तिला जास्त समजतं म्हणून त्याच्यावर किंवा तिच्यावर सोपवून देणं, आणि तो काहीतरी फोन मध्ये करत असतो, पण तो काय करत असतो आणि अचानक मग एक दिवशी आज ब्लू व्हेल मधनं जेवढे काय मी लिटरली या शब्दात म्हणून की बळी गेले, हे असेच एका दिवसात नाही गेले. आज 4 वाजता ज्या वेळेला अलार्म वाजायचा त्या मुलाचा, ते आई वडिलांना वाटायचं कसला अलार्म आहे असेल, अभ्यासाला उठत असेल, तो उठून जे टास्क करतोय ते इट इज लिटरली रशियन डेव्हलपर्सनी सायकोलॉजी बरोबर त्यांच्या खेळलेले आहे. मग इथे पालकांचं थोडं दुर्लक्ष होतं म्हणून या टोकापर्यंत जातं असं वाटतंय का? हो निश्चितच. आपण म्हणतो ना की ते दुर्लक्ष तिकडे होतेच की आपण एखादा डिव्हाइस त्यांच्या हातात दिला आणि त्याच्यात पूर्ण ज्या गोष्टी नाही पण माहिती पडायला पाहिजे त्यांना तेही इझिली माहिती पडतात.
सो बरोबर. तिथे थोडं कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे आणि हे मुलांनी पण थोडं अलाव करणं ओपनली गरजेचं आहे. जर मुलं बघत असतील तुमचा शो तर मी त्यांना हे सांगेन की हे इट इज नॉट कंट्रोल ऑन यू व्हॉट यू आर वॉचिंग, इट इज कंट्रोल ऑन तुमच्या वरती काय तुम्ही कुठल्या संकटात अडकू नये. बरोबर. या दृष्टिकोनातनं बघणं. नाहीतर काय होते की अचानक ज्या वेळेला काहीतरी समोर येतं त्यावेळेला मग ती सिच्युएशन हँडल करणं तुम्हालाही इझी नाही आणि पालकांना सुद्धा इझी नाही. तुम्ही आता अगदी छान म्हणालात की म्हणजे सुरुवातीपासून लक्ष ठेवलं गेलं पाहिजे आणि पालकांनी संवाद साधला पाहिजे मुलांशी. तिथे अजून एक माझ्या म्हणजे बऱ्याच पालकांच्या मनात हा प्रश्न असेल किंवा मला मी आता इतक्या पालकांशी जेव्हा बोलणं झालेलं आहे त्यातून मला असं वाटतं की सुरुवातीला म्हणजे आता आमच्याकडे ना खूप लहान लहान मुलं असतात, अगदी 4 वर्षापासून 14 वर्षापर्यंतच्या मुलांशी आमच्या टीचर्स वगैरे आमचं साधारण इंटरॅक्शन आहे. मग ह्या मुलांना कधी कधी असं असतं की नाही मला एकटंच काय ते करायचं. म्हणजे आता माझी मुलगी 6 वर्षाची आहे पण तिला असं कधीतरी मूड असतो नाही मला एकटीला झोपायचं आहे, तू नकोय करू. मग तिचा इमॅजिनरी फोन ती घेऊन बघत असते. मग थांब मी माझं काम करते, मी शी इज कॉपिंग किंवा ते आई बाबांना कॉपी करत असतात. त्याप्रमाणे त्यांना त्यांची ती स्पेस हवी असते, त्यांना ती मोकळीक हवी असते त्यांना. मग त्या मोकळीकमध्ये पालकांनी इंटरफेअर मुलांच्या दृष्टीने ते इंटरफेअर वाटतं. अगदी समजा 6 वर्षाच्या नाही पण 12-13 वर्षाच्या मुलाने ते तू इंटरफेअर नको करूस माझ्या कामामध्ये. मग तिथे तो जो कनेक्ट आहे खास करून हे डिजिटल आणि टेक्नॉलॉजीसाठी तो मिळवताना पालकांनी काय विशेष काळजी घ्यायला हवी? मी तर म्हणेन की तो कनेक्ट त्यांनी बिल्ड करावा. आज जर मी पालकांना विचारलं की तो मुलगा काय करतो फोनवर, तेवढं काही कळत नाही मला फोनवर. पण जर मी हेच तुम्हाला काही वर्ष आधी व्हॉट्सअप काय करतं हे कळत होतं का, तर नाही. पण आज आपण सरस वापरतो व्हॉट्सअप आणि ती गरज झालेली आहे. तर तसंच किती आज तू एखादा जो गेम खेळ असतो त्याच्यात तुला किती स्कोर मिळाले. सो तुम्ही रादर काय करता, हे तू गेम खेळतोय, अरे तो ज्या वेळेला आणि तो तिकडे तुमचा डिस्कनेक्टच झाला. येस. सो त्याच्यासाठी तुम्ही समजून घ्या आधी तो काय करतो. मग ज्या वेळेला त्याचा तो अतिरेक होतोय त्यावेळेला तुम्ही सांगा. ज्या वेळेला त्यांनी एकटीने किंवा एकट्याने ती स्पेस घेतली आणि तुम्हाला इथे पॅरेंटल कंट्रोल आतमध्ये समजलं की अरे हा ना जास्त वेळच पबजी खेळतोय किंवा हा ना खूपच जास्त वेळ इन्स्टावरती किंवा ही जास्त वेळ इन्स्टावर आहे, तर उगाच कुठल्या स्ट्रेंजरशी नको त्या गोष्टी किंवा नको तितक्या गोष्टी शेअर तर नाही करताय ना. तर त्यावेळेला काळजीपूर्वक तुम्ही काय जास्त फॉलोअर वाढले वाटतं इन्स्टावरती, जर या भाषेत तुम्ही ते कनेक्टिंग लेवलला बोललात, तुम्हाला माहितीच नाही की एखादा नवीन ऍप आला आहे आणि त्याच्यावरती तो आहे किंवा ती आहे, तर ते तुम्ही त्याच्यात ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडं अपग्रेड पण राहायला हवं आणि काही वेळासाठी काय ना भले कितीही राग आलेला असेल किंवा किती काळजी वाटत असेल तर ती दाखवण्यापेक्षा थोडं फ्रेंडली त्या क्षणी फ्रेंडली होऊन त्यांच्याबरोबर कनेक्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे सर मी बऱ्याच जण असं करते, माझ्या मुलीला ते टॉम अँड जेरी फार आवडतं. मग ती तिच्या क्लासवरून आल्यानंतर तिला टॉम अँड जेरी बघायचं असतं. मग जेव्हा मला बंद करायचं आहे तिचं टॉम अँड जेरी तेव्हा मी तिच्याबरोबर बसते, बरं हा काय करतोय, हे काय करतोय, अच्छा हा टॉम आहे का, ही जेरी आहे का, मग तो हसला का. म्हणजे या अशा प्रकारच्या गोष्टींनी की असे त्यांचे विश्वास जाऊन असं म्हणायचंय त्यांना शिकवायला द्या. तुम्हाला जसं ते येऊन तुम्हाला विचारतात ना आई हे काय बाबा हे काय, पण तुम्ही त्यांना विचारा अरे बाळा हे काय आहे, जसं तुम्ही विचारतो तो टॉम काय करतोय तर हे काय आहे, हे बटन म्हणजे काय. मग त्याला असं वाटतं की मला खूप कळतंय आणि मी काहीतरी आई वडिलांना शिकवतोय आणि त्या ह्याच्यात तो सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतो, तोच किंवा ती शिकवेल तुम्हाला. एक्सलेंट एक्सलेंट. म्हणजे तुम्ही खूप छान सांगितलं आता की त्यांना तुम्हाला शिकवायला द्या. म्हणजे थोडं मला सगळं माहिती आहे यापेक्षा मला तू काहीतरी शिकव, ह्या जर ऍटिट्यूडने आपण कनेक्ट झालो म्हणजे पालक जर कनेक्ट झाले तर कदाचित हे जे काही पुढे जे प्रकरण जास्त होऊ शकतं टेक्नॉलॉजीच्या अतिरेक वापरामुळे ते मला वाटतं कुठेतरी कंट्रोलमध्ये येईल. गेमिंग बद्दल मी बरंच ऐकते. म्हणजे आता पालकांकडनं किंवा जे आमचे कलिग्स आहेत त्यांच्याकडनं की ह्याला गेमिंग मध्ये फार इंटरेस्ट आहे, म्हणजे गेम खेळण्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे गेमिंग मध्ये ऍडिक्ट होण्यापेक्षा गेम तयार करण्याकडे जर आपण त्यांची पॉवर वापरली तर त्यासाठी आपण काय इनिशिएटिव्ह घेऊ शकतो? सो याच्यामध्ये जसं आपण बघतो की लहान मुलांना कार्टून्स खूप आवडतात. तर लहानपणी आपण सगळेच कार्टून्स बघायचो आणि त्याला अट्रॅक्ट व्हायचो का, कारण ते एकदम ॲनिमेटेड काहीतरी दिसायचं. सो गेमिंगला पण हा एक ॲनिमेशनचा बेस आहे. गेमिंग इंडस्ट्री जेव्हापासून ही चालू झाली की एखादं ते चित्र मूव्ह होतं, एखादी ती बंदूक तयार होते त्याच्यामध्ये किंवा
अगदी वेगवेगळ्या कॅटेगरीजचे वेगवेगळ्या ऑडियन्सचे गेम आहेत. लहान मुलांना वेगळे गेम आवडतात, लहान मुलींना वेगळे गेम आवडतात, टीनएजर्सना जसं आपण म्हणतो किंवा 16 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आहे त्यांना गेम आवडणारे वेगळे आहेत, आणि अगदी पालकांच्या कॅटेगरीमध्ये पण गेमिंग खेळणारे लोक आहेत आणि त्यांना आवडणारे गेम वेगळे आहेत. सो याच्यात गेम क्रिएटर्स किंवा गेम डेव्हलपर्स हा एक ऑल टुगेदर वेगळी एक इंडस्ट्री आहे. हा, आणि त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड कोर्सेस आहेत मार्केटमध्ये, जे त्यांनी 8वी 10वी 12वी याच्या नंतर त्यांनी प्रोफेशनली करायचे कोर्सेस आहेत. आता याच्यामध्ये शिक्षणाला वयाचं आणि ज्याला आपण म्हणतो या प्रकारच्या शिक्षणाला एलिजिबिलिटीचं बंधन नाहीये. ओके. त्याचं रिझन असं, आधी तुम्हाला असं असायचं की बाबा तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, आता ते तुम्हाला अमुक एक पर्सेंटेज तुमच्या 12वी मध्ये मिळालेच पाहिजे किंवा डिप्लोमा जायचं 10वीत मिळाले पाहिजे. पण जर तुम्हाला गेम डेव्हलपर व्हायचं असेल तर तुम्ही आजपासून तिथे युट्यूब वरती गेम डेव्हलपमेंट कसं होतं याचं शिक्षण बेसिक घेऊ शकता. ऑनलाईन एडटेक स्टार्टअप्स आहेत, udemy.com आहे, त्याच्यावर गेमिंग डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत. अगदी 500 रुपयात 1000 रुपयात एवढे बेसिक कोर्सेस आहेत. हे तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकता. आणि त्यामुळे आता नवीन काही स्टार्टअप्स निघाले जे शाळेतल्या मुलांना सुद्धा कोडिंग शिकवतात. सो त्या पद्धतीने सुद्धा जर त्या मुलाची किंवा त्या मुलीचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये असेल तर त्या दृष्टिकोनात त्याला डेव्हलप, म्हणजे आज आमच्या फील्डमध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये असे काही मुलं मला माहिती आहेत की जे अगदी 8वी किंवा 10वी सुद्धा पास नाही आहेत, बट ते पोलिसांना ट्रेन करतात. त्याचं रिझन असं की त्या मुलाने किंवा त्या मुलीने त्याच्यामध्ये मास्टरी केलेली आहे, म्हणजे ते अकॅडमिक्स मध्ये कधी पुढे नाही गेले, पण त्या विषयामध्ये गेले. सो गेमिंग डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा हा मुद्दा आहे की जर गेम खेळून मी ऍडिक्ट होतोय तो गेम कसा बनतोय. तर कुठलीही गोष्ट ज्यावेळेला आपण बघतो त्याच्या मागे, जसं आता कोणतरी हा व्हिडिओ बघत असेल तर तुमचंही क्रिएशन म्हणजे काय, आता इथे ही तुमची टीम आहे, हे फोटो घेतात, व्हिडिओ घेतात, मग तो एडिट होतो, या अशा अनेक गोष्टी आहेत. सो कुठली गोष्ट ज्या वेळेला आपण युजर म्हणून यूज करतो त्यावेळेला तो क्रिएट कसा होतो, तो क्रिएशनचा दृष्टिकोन जो आहे ना हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. पण पुन्हा इथे पालकांनी तो प्रश्न मुलांच्या डोक्यात टाकायला हवा किंवा त्यांना डायव्हर्ट करायला हवं. म्हणजे जर मूल दिसते की खूप वेळ गेमिंग मध्ये इन्व्हॉल्ड आहे, गेम खेळते, तर त्याला गेम खेळण्यापेक्षा हा खेळणारा गेम तू कसा क्रिएट करू शकतो, आणि त्याच्यासाठी बरेच प्लॅटफॉर्म्स पण आहेत. जसं आता सरांनी सांगितलं की त्याच्या वयाची काही पात्रता नाहीये, एलिजिबिलिटी नाहीये, त्यामुळे तुमचं मूल 7वीत आहे 8वीत आहे, अगदी बरोबर ना सर, म्हणजे 7वी 8वीतली मुलं सुद्धा साईड बाय साईड हे शिक्षण घेऊ शकतात. म्हणजे मला असं वाटतं टेक्नॉलॉजीचा प्रगतीसाठी असा वापर आपण करू शकतो. आणि मी पालकांवर बर्डन देत नाहीये, पण ही पालकांची म्हणजे आपली जबाबदारी आहे, टीचर्सची जबाबदारी आहे असं मला वाटतं की त्या प्रगतीच्या दिशेने न्यावं, रॅदर दॅन आपलं डेव्हलपिंग कंट्रीज ठेवून अधोगतीच्या दिशेने जाण्यापेक्षा. आणि याला काय झालंय, एक मुद्दा जो महत्वाचा इथे सांगावा असं वाटतो की आज काही वर्षांआधी जर तुम्ही बघाल तर आपण 1 GB हा डेटा मंथली वापरत होतो पर मंथ. आज काय झालंय, आज दिवसाला मिनिमम 2 GB वापरतोय आपण, आणि मॅक्झिमम मग काय अनलिमिटेड प्लॅन्स असतील किंवा काय. सो इंटरनेट हे ऑलमोस्ट फ्री झाले, आणि त्यामुळे तुमचं कन्झम्पशन ऑफ एंटरटेनमेंट ॲप, एज्युकेशन ॲप, OTT प्लॅटफॉर्म्स जे आहेत ते, पेमेंट ॲप, हे सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. बरोबर. आणि एक बेसिक रूल आहे क्राईमचा, जिथे जास्त गर्दी होते तिथे क्राईम होतो. सो जिथे ही ऑनलाईन गर्दी वाढली, वी आर मुव्हिंग टुवर्ड्स डिजिटल इंडिया, बट व्हॉट अबाउट डिजिटल सिक्युअर्ड इंडिया. सो इथे ज्या वेळेला आपण सर्रास पेमेंट्स करतोय, सर्रास OTT प्लॅटफॉर्म्स सगळ्या गोष्टी वापरतोय, किंवा ज्याला आपण म्हणतो सोशल मीडिया ॲप्स हवे तेवढे वापरतोय, गेम्स हवे तेवढे खेळतोय. So as a responsible citizen of this country, you should be responsible netizen. You should use your devices, your technology, your internet responsibly. That is what I will say. Just because मला फ्री मिळालंय, just because मला काही GBs फ्री मिळालेले आहे आणि म्हणून मी ते वापरून टाकतोय, तर आणि त्याच्यातनं निर्माण होणारे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत त्याबद्दल जे आपण बोलू, गेमिंग मधले असू दे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्ट्रेंजर्सशी बोलण्यामध्ये असू दे, किंवा त्यामध्ये अतिरिक्त डेटिंग ॲप्सचा वापर असेल, सोशल मीडिया ॲप्सचा वापर असेल. म्हणजे जर आज बघायला गेलं तर आपलं ऍक्शन, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आणि भावनांचं कंट्रोल कम्प्लिटली या टेक्नॉलॉजीने घेतले असं वाटतं का? असंच आहे. रादर जी डिसिजन मेकिंग सायकल आहे ही कशी आहे, आज तुम्ही आणि मी ज्या वेळेला चर्चा करत असू आणि
आता तुम्ही विचाराल निखिल मला आयफोन कोणता नवीन आलाय, मी म्हणेन आयफोन 14 आलाय आणि मग आता नेक्स्ट रिलीज करेल. मग ज्या वेळेला तुम्ही 4 वेळा आयफोन 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 बोलाल आणि आपला फोन इथे आहे दोघांचा आणि इंटरनेट जरी ऑन आहे तरी तुमच्या व्हॉइस रेकग्नाइज करून तो ऐकतोय आणि मग तो तुम्हाला ती ऍड दाखवतो आणि तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट घेत नाही तोपर्यंत तुम्हाला मग फेसबुकवरच्या ऍड्स मध्ये येतात, इन्स्टाच्या ऍड्स मध्ये येतात, ते IRCTCच्या इथे वेबसाईट काय बुक करायला गेलात तिथल्या ऍड्स मध्ये येतं. सो ज्या वेळेला माझ्या न्यूज फीड मध्ये माझ्या वेगवेगळ्या ठिकाणीचे जे दिसतंय ते मला मी ते क्लिक करून ते घेतल्यानंतर मला ते दिसत नाही. सो दिस इज व्हॉट द डिसिजन मेकिंग सायकल इज. जे मला वाटतं जे मी विकत घेतलंय. तुम्ही Amazon वापरता, मी Amazon वापरतो. तुम्हाला Amazonला येणारं नोटिफिकेशन वेगळं आहे आणि मला येणारं वेगळं आहे. मला माझ्या सर्च प्रमाणे माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे येतं तुम्हाला. सो हे डिसिजन जे मला काय घ्यायचंय तुम्हाला काय घ्यायचंय ते तुम्ही आणि मी ठरवतच नाहीये आज. ही डिसिजन मेकिंग सायकलच जी आहे इट इज ऑल युअर कंट्रोल, युअर ऑल डिसिजन मेकिंग कंट्रोल बाय द नोटिफिकेशन्स. मला जर फोन बघायचा सुद्धा नाहीये मी ठरवलं पण मग ते नोटिफिकेशन आलं म्हणून मी बघितलं आणि मग ते बघितल्यानंतर मी घुसलो, मग परत वेगळ्या ऍपला गेलो. मग ते एकदम ज्याला पण म्हणतो ना तुम्ही एवढे कॉन्सन्ट्रेटेड होता की तुम्हाला कोणी आवाज दिला तर पहिल्या आवाजात तुम्हाला ऐकायला नाही येत कारण त्याचं अटेन्शन सिकिंग एवढं आहे. अगदी अगदी. सर परवा बोलता बोलता आपण बोललो की तुम्ही खूप छान एक गोष्ट हायलाइट केली आणि ती म्हणजे आधी असं असायचं की म्हणजे आता आपण इथे लहान मुलांबद्दल बोलतोय, पालकांबद्दल बोलतोय, पण अजून एक जनरेशन आहे आणि ती जनरेशन म्हणजे सिनियर सिटीजन्सची. म्हणजे आधी आजोबा आजी सांगायचे की फोन ठेव हातातला किंवा म्हणजे मला वाटतं मी कॉलेजमध्ये होते आणि जस्ट तेव्हा सगळे नोकिया 1100 असे फोन आले होते. तेव्हा माझ्या पप्पांनी मला फोन दिला होता पण मग ते 3 वाजता त्यांच्या ITI मधून येणार, त्यांच्या ऑफिस मधून येणार, मग ते 3 वाजता स्नेकचा गेम असायचा तो गेम मी कॉलेजमधून गेल्यानंतर स्नेकचा गेम खेळून ते 3 वाजता येणार म्हणजे मला बंद म्हणजे माझ्या तर फोन दिसला नाही पाहिजे असं एक रिस्पेक्ट अशी एक भीती असायची. पण आता तर तो रिस्पेक्ट ती भीती ह्या जनरेशन मध्ये फार कमी दिसते. पण त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी दृश्यात येते ती म्हणजे सिनियर सिटीजन स्वतः बरेचसे म्हणजे मी सगळेच नाही म्हणणार पण बरेचसे स्वतः मोबाईलवर किंवा त्यांच्या कानात हेडफोन असतो आणि ते पूर्ण त्यांच्या एका विश्वात एंगेज असल्यासारखे असतात. त्याचं कारण काय असू शकतं किंवा ह्या गोष्टीकडे कसं बघायचं? सो याचं बेसिक रिझन असं आहे की ज्याला म्हणतो हे 2 एज ग्रुपच बघा, एक तर सगळी मुलं किंवा एक तर मेजरली सिनियर सिटीजन्स. खूप बरोबर मुद्दा सांगितलं की सिनियर सिटीजन सुद्धा ज्यावेळेला मला बोलतात की तू फोन वापरू नकोस किंवा म्हणजे मला ज्या मुलांना बोलतात की तू फोन वापरू नकोस त्यावेळेला ते किती फोन वापरतात आणि त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ते कदाचित त्यांना तेवढं बोलायला कोण नसेल. आज सिनियर एज मध्ये ज्या वेळेला शेअर करायला जास्त कोणी नसतं आजूबाजूला किंवा त्यांचं कोणी ऐकत नसतं तेवढं आजूबाजूला. मग त्यावेळेला त्यांना असं वाटतं अच्छा ठीक आहे मी काय करणार, मग दिवसभर युट्यूब वरती मग काय एखाद्या व्यक्ती कीर्तन किंवा भजन बघत असेल पण त्याच वेळेला एखादा काय होतं याच्यात काळजी घेण्याची पण काही गोष्टी मी सांगतो की तो त्यांना मग ते ऍडिक्शन होऊन जातं. मग ते बघितल्याशिवाय अगदी डोळे बंद होऊन फोन पडत नाही तोपर्यंत मी ते बघतो असं ज्या वेळेला कधी कधी होत असतं. काळजीचा भाग असा असतो की त्यांना फोन वापरावा हे समजलं पण सुरक्षितरित्या कसा वापरावा हे समजत नाही. आणि मग त्यामध्ये काय होतं की बाबा कोणाचाही फोन आला मग त्याला OTP देऊन टाका किंवा कोणाचाही फोन आला तर त्याच्यामध्ये एखादं त्यांनी सांगितलं समोरच्याने ऍप टाका मग ते फोनचा कंट्रोल घेतात आणि पैसे काढून घेतात. सो त्याचे जे काय बेसिक रूल्स आहेत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे काय त्यांनी ठेवले पाहिजे किंवा कोणाच्याही हातात फोन न देणे. फोनला बरेच सिनियर सिटीजनचा हा एक प्रॉब्लेम असतो त्यांच्याकडे काय लपवण्यासारखं नसतं त्यामुळे त्या फोनला पासवर्ड नसतो आणि ते पासवर्ड नसल्यामुळे इझिली जरी तो चोरीला गेला फोन तर त्या फोनच्या पण किमतीच्या पलीकडे त्यांचं बँक अकाउंट आहे तर ते OTP घेऊन त्यांचे पैसे विड्रॉ करणं असे बरेचसे प्रकार जे आहेत याच्यात झालेले आहेत. आणि सिनियर सिटीजन्सनी म्हणजे अगदी काही लोकांनी गुगल सर्च केला तर मी एक एक्झाम्पल देतो. एक आजोबा होते त्यांनी ते ओलानी आले. आता काय झालं त्यावेळेला ते मुलांनी ऑलरेडी पैसे भरलेले त्याचे ऑनलाईन
यांना माहिती नव्हतं, मग यांनी कॅश पण दिली, म्हणजे त्या व्यक्तीने ते पैसेही ठेवले आणि आधीचे ऑनलाईन पेमेंट झालं. मग यांनी गुगलला सर्च केलं मला ते रिफंड पाहिजे. मग त्या पहिला जो नंबर आला त्याच्यावर कॉल केला. आता तो नंबर त्या ओलाचा याचा नव्हताच, तो वेगळा होता. त्या व्यक्तीने यांच्या फोनचा रिमोट कनेक्शन घेतलं आणि रिमोट कनेक्शन घेऊन त्यांच्या बँक मधले 4.5 लाख रुपये काढले. त्यानंतर ते अजून त्यांच्या अकाउंटला कनेक्टेड त्यांच्या वाईफचे अकाउंट होतं, त्यातले 2 लाख रुपये काढले. नंतर रिफंड देतो म्हणून सांगून 10,000 रुपये काढले. सो असे अनेक जे केसेस आहेत हे होतात. सो त्यांनी वापरावे फोन्स, पण मग जर एखादी गोष्ट नसेल समजत तर मग त्यांनी निश्चितच जनरेशनला मुलांना विचारणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यांनी तसं गाईड करणं हे गरजेचं आहे की बाबा हे ॲप वापरू नका, हे ॲप वापरा. म्हणजे ओव्हरऑल इथे बघितलं तर एक सर जसं आता एवढ्या सगळ्या डिस्कशन मधून हे तर कळलं की क्राईम, सायबर क्राईम्स वाढत आहेत किंवा होतात, म्हणजे जिथे गर्दी आहे तिथे क्राईम्स आहेत, म्हणजे जिथे क्रिमिनल्स आहेत तिथे सिक्युअर करण्यासाठी पण बऱ्याच लोकांची गरज लागणारच असेल. तर मग आपल्या पालकांना हे मला वाटतं की एक हे सांगू शकतो आपण की सायबर सिक्युरिटीमध्ये वेगवेगळे करिअरचे काय ऑप्शन्स तयार होऊ शकतात मुलांसाठी किंवा तयार आहेत. खरंच. सो आता या याच्यामध्ये मुलांमध्ये खूप जास्त क्रेज असते हॅकिंग या कन्सेप्ट, की मला हॅकर बनायचं आहे, मला त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनायचं आहे. सो यामध्ये करिअरच्या संधी अनेक भरपूर आहेत आणि याला वयोमर्यादा अशी काही राहिलेली नाही आहे. सो यामध्ये असं आहे की अनेक सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत मार्केटमध्ये, ते अवेलेबल आहेत, जे करून तुम्ही ते सर्टिफिकेशन घेऊन त्याच्यातनं तुम्हाला पुढे अजून डिग्री कोर्सेस वगैरे पण अवेलेबल आहेत. त्या आम्ही एक इनिशिएटिव्ह आहे आमचा सायबर सिक्युअर इंडिया, त्या माध्यमातून आम्ही बरेचसे फ्री प्रोग्राम्स देत असतो. अगदी शाळेतली मुलं असू दे किंवा कॉलेजमधली मुलं असू दे किंवा त्या व्यतिरिक्त आज वर्किंग प्रोफेशनल्स असू दे, त्या याच्यामध्ये आमचा तो नॉन प्रॉफिट इनिशिएटिव्ह आहे. इन्स्टंट जर कोणाला काय चालू करायचं असेल तर युट्यूबला बरेचसे चॅनल्स आहेत ज्याच्यामधनं ते करिअर कसा करायचं सायबर सिक्युरिटीमध्ये त्याच्यावरती ते निश्चितच काम करू शकतात. बेसिक सर्टिफिकेशन आहे CEH, ज्याला आपण म्हणतो सर्टिफाईड एथिकल हॅकर, इकडनं चालू करू शकतात. पण सर्टिफिकेशनला जायच्या सुद्धा आधी की त्यांनी फ्रीवेअर कोर्सेस वरती जास्त भर देऊन फ्रीमध्ये आधी इन्फॉर्मेशन गॅदर करून घेणं आणि त्यानंतर सर्टिफिकेटच्या मुळात का करायचं आहे. जर तुम्हाला करिअर करायचं तर तुम्ही सर्टिफिकेशनला कॉस्ट करून उपयोग आहे. सो जसं एक सायबर क्रिमिनल्सची टोळी आहे तसं सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सची ही टोळी बनवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि आज खूप जास्त डिमांड ही वाढते. म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं की आज डिजिटल इंडिया आहेच, पण डिजिटल सिक्युअर्ड इंडियाची जी गरज आहे ती सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट जे आहेत हे कम्प्लीट करू शकतात. आणि दुसरा याच्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही याच्यातनं देशाला काय देऊ शकता. तर आज देशाचा जेवढा ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर आहे .gov ज्या वेबसाईट आहेत गव्हर्नमेंटच्या वेबसाईट मध्ये, स्टेट गव्हर्नमेंटच्या असू दे, माझे पप्पा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आईच्या शाळेचे डॉक्टर. हां, मी काल बोलले होते ना तुम्हाला. बरं, आमचं शेवटचं शूटिंगचं पार्ट चालू आहे. बरं, हां स्टार्ट करू. हो, रेडी. सो जसं आपण म्हटलं की आपण देशाला काय देऊ शकता याच्यात, करिअर बनवायचं म्हणजे नक्की काय. तर आम्ही सायबर सिक्युरिटी इंडियामध्ये हा एक आमचा विचार आहे की फक्त करिअर तुमच्या जॉबसाठी किंवा तुमचे पॅकेज मोठे करण्यासाठी कराच, पण फक्त तेवढ्याच सीमित न करा. तुम्ही या राष्ट्राला काय देणं अपेक्षित आहे. तुमचा नॉलेजचा जर उपयोग त्या राष्ट्रासाठी झाला तर नथिंग लाईक इट. सो याच्यात जे आपलं नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत, सर्व्हर्स आहेत, याबद्दल एखादा तुम्हाला लूपहोल मिळाला तो तुम्ही तिथे रिपोर्ट करू शकता आणि त्याचं रेकॉग्नायझेशन जे सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला देत असते. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत काही, त्या जर त्याच्यात काय तुम्हाला लूपहोल मिळाला तर तुम्ही सबमिट करू शकता त्याच्यामध्ये. हेही करिअर. सो जसं हॅकिंग म्हटल्यानंतर पालकांना ही एक भीती असते, अरे मुलाला हॅकर बनायचं आहे म्हणजे काहीतरी चुकीचं करायचं. तर असं नाही, याला एथिकल हॅकर, एथिक्स हा वर्ड जोडलेला आहे, प्रिन्सिपल्स, एथिक्स, तत्व हा वर्ड जोडलेला आहे. त्यामुळे तुम्ही एथिकल हॅकिंग मध्ये करिअर करून आणि याच्यात अशी मुलं जी शाळेत जाणारी आहेत, कॉलेजला जाणारी आहेत, ज्यांच्याकडे सर्टिफिकेशन कुठलंही नाही पण त्यांनी
इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातनं काही बग्स रिपोर्ट केलेले आहेत आणि त्यांचं नाव हॉल ऑफ फेम म्हणजे त्या वेबसाईटवरती एक हॉल ऑफ फेम नावाचा पेज असतो त्याच्यामध्ये आलेला आहे आणि हे टॉप रिसर्चर्स मध्ये हे नॅशनल लेवलला हे गव्हर्नमेंट लेवलचं झालं. तसं प्रायव्हेट प्रोग्राम मायक्रोसॉफ्टचे आहेत, ॲपलचे आहेत, गुगलचे आहेत, जेकडनं जर तुम्ही एखादा लूपहोल रिपोर्ट केला आणि तो खरंच त्यांना सिरियस वाटला, त्याचे काही पॅरामीटर्स असतात त्या दृष्टिकोनातून, ते तुम्हाला त्याचे पैसेही तुम्हाला देतात आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला देतात. याचा करिअरमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जे नॅशनल लेवलला तुम्ही काय कंट्रीब्यूट करू शकता, तर याच्यातून तुम्ही यू कॅन गिव्ह बॅक टू द सोसायटी, टू द कंट्री, टू सिक्युअर इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे सिक्युअर डिजिटल इंडियाला डिजिटली सिक्युअर्ड इंडिया बनवण्यासाठी मेजर हातभार लागू शकतो. आता इथे वयाची काही मर्यादा नाही किंवा मुलांना स्टार्टिंग एलिजिबिलिटी एज नाही ना, कारण हेच सांगतो की हे नॉलेज फ्री आहे. हे नॉलेज फ्री असल्यामुळे आज मला ज्या वेळेला काहीतरी हॅकिंग मधलं शिकायचं आहे तर मला कुठे जाऊन ऍडमिशन घ्यायला लागतंय का? तर जर तुम्हाला करिअर करायचंय त्यामध्ये तर निश्चितच जाऊन सर्टिफिकेशनला ऍडमिशन घ्यायचंय. मग त्याला तुम्ही अमुक गोष्टी पास होणं गरजेचं आहे की 10वी पास झालेला असलं पाहिजे किंवा 12वी पास झालेला कुठेतरी असला पाहिजे. पण हे जर तुम्हाला म्हणजे हे डिग्रीच्या वेळेला आहे, सर्टिफिकेशन बेसिक ज्याला म्हणून त्याला काही क्रायटेरिया नाही. पण मग ज्या वेळेला इथे आणि ते ऑनलाईनही मिळतं आणि ज्यावेळेला तुम्हाला युट्यूब वरती, युडेमी वरती किंवा ओपन जेवढे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा फ्री वेबिनार असतात एक्सपर्ट्सचे, ते लाईव्ह येतात. त्यांना फॉलो करून तुम्ही म्हणजे जसं आज तुम्हाला क्रिकेट खेळायचं तर तुम्ही आयडल एखाद्या विराट कोहलीला बघताय किंवा सचिन तेंडुलकर यांना बघताय, तसं या फील्डमध्ये सुद्धा काही आयडियाज आहेत. त्यांना तुम्ही ट्विटरवर फॉलो करा, लिंक्डइनला फॉलो करा, प्रोफेशनल चॅनल्स जे आहेत किंवा इन्स्टाला त्यांना फॉलो करा आणि त्याच्यातनं तुम्ही त्यांचे जेव्हा काय टॉक्स असतात एक्सपर्ट टॉक त्यांना फॉलो करून त्याच्यातही बरेच टिप्स तुम्हाला मिळत असतात. म्हणजे हे इनविजिबल जाळं जे आहे त्याच्यामध्ये प्रगतीचे पण बरेच मार्ग आहेत आणि त्यातून आपण आपल्या देशाला पण सिक्युअर करू शकतो. आणि गरज आहे म्हणजे सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल्सची देशाला खूप जास्त आजच्या तारखेत गरज आहे. कधीही तुम्ही ऐकलेलं असेल IT मध्ये रिसेशन आलं, पण IT सिक्युरिटी मध्ये रिसेशन आलेलं आजपर्यंत आम्ही बघितलेलं नाही. आणि दोन याच्यामध्ये गॅप्स आहेत. एक तर आपण ओरडत असतो जॉब कमी आहेत, जॉब नाही आहेत आणि एम्प्लॉयर्स दुसऱ्या साईडने बोलत असतात माणसं नाही आहेत. तर नक्की कुठली माणसं नाही आहेत किंवा कोणाला जॉब नाही आहेत ज्यांच्याकडे स्किल नाही आहे, स्किल डेव्हलप करत राहणार हे खूप आजच्या तारखेत काळाची गरज आहे. आधी सारखं नाही राहिलं की मी एका पोझिशनला जॉबला लागलो मी तिकडनंच रिटायर होणार, असं नाहीये. तुम्हाला जेवढं तुम्ही स्किल अपडेट कराल तेवढं तुम्हाला जास्त व्हावं, जास्त स्कोप आहे. म्हणजे आता असं वाटतं आपल्या ह्या टॉक शो मधून जर का पालकांना काही मेसेज घ्यायचा असेल तर आधी अवेअर होणं की आपण जे डे टू डे वापरतोय आणि ज्या काही इंटरनेटवर आपले ट्रान्झॅक्शन्स होत असतात त्याच्याशी अगदी पूर्णपणे अवेअर होणं. आणि जसं हा इंटरव्ह्यू तुम्ही परत बघा, मला वाटतं त्यातून भरपूर नोट्स काढण्यासारख्या गोष्टी आहेत. तर पालकांनो, आईची शाळा शालेय शिक्षणापलीकडील विश्व या टॉक शो मध्ये आज आपले गेस्ट मिस्टर निखिल महाडेश्वर सर जे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत आणि त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टींवरती एक वेगवेगळे दृष्टिकोन दिले, एक उजेड टाकला. काही गोष्टी आपल्याला माहिती असतील त्या पुन्हा रिवाइज झाल्या, काही गोष्टी माहिती नसतील आणि त्याच्याशी आपण अवेअर झालेलो आहोत. तर पुन्हा एकदा कमिंग बॅक टू द मेन पॉइंट, म्हणजे पुन्हा आपण मूळ मुद्द्यावर येतोय की आपल्या भारत देशाला डेव्हलप्ड कंट्री म्हणून पुढे न्यायचं आहे की डेव्हलपिंग कंट्री म्हणूनच ठेवायचं आहे. तर डेव्हलपिंग कंट्री म्हणून नाही ठेवायचं आहे, तर डेव्हलप्ड कंट्री म्हणून पुढे न्यायचं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं, मी नेहमी म्हणते जसं पालक आणि टीचर हे एक पिलर आहेत सोसायटीचे आणि ह्या पिलर्सने डिजिटली सिक्युअर्ड इंडिया घडवण्यासाठी पण बराच हातभार लावायला हवा आणि तो आपण लावू शकतो. तर बालकांनो, तुम्ही पाहिलं टेक्नॉलॉजीच्या वापराने होणारी प्रगती आणि अधोगती ह्यातला समन्वय कसा साधता येईल त्यावर निखिल सरांनी आपल्याला बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. या विषयावर जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल किंवा तुम्हाला अजून एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्ही निखिल सरांशी संपर्क साधू शकता. आणि पुन्हा एकदा आईची शाळा किड्स इंटेलिजन्स टीमच्या वतीने आणि पूर्ण पालकांच्या टीचर्सच्या वतीने मी निखिल सरांचे मनापासून आभार मानते या टॉक शोवर आल्याबद्दल आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल. धन्यवाद.